पडलो 6 घंटे 7 घंटे 8 घंटे शस्त्रक्रिया ऑपरेशन झालं तर 2 दिवस तिसऱ्या दिवशी मैदानात काठोडी घोडा असतो त्याला आप्पा खुराक लावतात हरभरे खाऊ घालतात हे खाऊ घालतात ते खाऊ घालतात आणि त्याने कितीही खाल्लं घोड्यानं आणि वर तोंड करून फुर्र केलं की सगळं जिरून जातं पुढाऱ्याचं कितीही दुखलं कितीही बिमार पडला आणि 5-6 घंट्याचा आराम झाला फुर्र केलं की मैदानात 40 वर्ष मैदानात आहे आप्पांनी सांगितलं सामान्य कुटुंबात सुरुवात माझी एका लुणा गाडीवर झाली पुढे SD मोटरसायकलवर झाली पुढे बुलेट गाडीवर बसलो आणि मोडक्या तोडक्या गाड्या घेऊन जालना जिल्ह्यातल्या 800 गावात भारतीय जनता पक्षाचे तुमच्यासारखे बहादर कार्यकर्ते तयार केले आणि गेली 40 वर्ष जसं आपण तळ हाताच्या फोडाप्रमाणे आपले मुलं बाळ सांभाळतो असं 40 वर्ष भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मला कधीही सोडून गेला नाही माझ्याशी बेईमान झाला नाही माझ्या बरोबर 40 वर्ष काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत की ते मला सोडत नाहीत SC असेल ST असेल NT असेल व्हिजंटी असेल OBC असेल मुस्लिम असेल बौद्ध असेल मातंग असेल चांभार असेल कुंभार असेल देशमुख असेल पाटील असेल कोणत्याही जातीचा माणूस माझ्या बरोबर आला मला भेटला आणि मला पुन्हा सोडून दुसऱ्या पक्षात गेला असं कधी झालं नाही भगवानराव कांबळेंनी माझ्या विरोधात 6 महिने उपोषण केलं पुढे या भगवानराव 6 महिने उपोषण केलं इथलचे DYSP मला मोरे साहेब भेटायला आले आणि मला म्हणले की आपल्याला हे उपोषण सोडायचं म्हणलं माझी फक्त भगवानची भेट घाला 1 तासभर 1 तास फक्त म्हणजे ज्या भगवाननं माझ्या विरोधात व्हॉट्सअपला टाकलं फेसबुकला टाकलं तलवारी घेऊन भगवानरावच्या लोणीकरच्या बंगल्यावर मोर्चा काढायचं म्हणले ते भगवानराव आज भारतीय जनता पक्षाचे आहेत जेवढ्या जोरात घोषणा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा देतात तेवढ्या घोषणा माझ्याही देतात का दिल्या त्यांनी पाहिलं 100 गावात दलित वस्तीत सिमेंटचे रस्ते आहेत 100 गावात दलित वस्तीत सभागृह आहेत परतूरला 3 स्टार मागासवर्गीय मुलींचं वसतिगृह आहे मंठ्याला 3 स्टार मागासवर्गीय मुलींचं वसतिगृह आहे अरे हा माणूस आपला आहे आपल्या समाजाचं भलं करणार आहे म्हणून ते इकडे आले निवडणुकीला मी भगवानरावला निरोप दिला भैयाला सांगितलं काही करायचं का त्यांनी सांगितलं भाऊ मला तुमच्याकडून काहीच पाहिजे नाहीये मी प्रामाणिक इमानदार आहे आणि तुमच्यासाठी माझं रक्त रस्त्यावर सांडेल हे सुदामराव प्रधान आहेत कुठे बसले सुदामराव प्रधान आहेत ही सगळी त्यावेळेला मायावतीच्या पक्षात पदाधिकारी होते नंतर रामदासजी आठवलेकडे गेले एक दिवस विष्णुपंत शहाणे आहेत मदनलाल सिंगी आहेत एक 5-25 कार्यकर्ते माझ्याकडे आले भारतीय जनता पक्षाचे आम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बांधायचा आहे आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला व्यापारी आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत सगळ्यांनी पैसे दिले आणि मराठवाड्यातला सगळ्यात सुंदर आणि मोठा पुतळा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा झाला छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते रयतेचे राजे ही पदवी देशात कुणालाही मिळाली नाही जगात कुणालाही मिळाली नाही एकच रयतेचे राजे होऊन गेले त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवरायांचा सुद्धा याच पद्धतीने चांगला भव्य दिव्य पुतळा आपल्याला इथं उभा करायचा आहे परतूरला एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा आहे हे आपले आदर्श आहेत यांच्यापासून प्रेरणा मिळते ताकद मिळते हिम्मत मिळते आणि म्हणून आज माझा वाढदिवस आहे राजकारणी लोक कोणी आपलं वय सांगत नाहीये पिक्चर मधले हिरो हिरोईन कधी आपलं वय सांगत नाहीये कीर्तनकार महाराज कधी कोणी
विचारलं तर त्यांचं वय सांगत नाहीये, पण माझं वय 60 वर्ष पूर्ण झाले. आप्पांनी आता सांगितलं, मी विधानसभेचा फॉर्म भरला त्या दिवशीच सांगितलं की मला आता पुढची विधानसभा लढायची नाही. का नाही लढायची? 40 वर्ष मी राजकारणात आहे, 25 वर्ष विधानसभेत आहे, मंत्री झालो. मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी विचारलं, परतूरच्या कार्यक्रमाला आले तळाला, बबनराव तुम्ही आम्हाला न विचारता का निर्णय घेतला? तुम्ही मालक आहे का स्वतःचे? मी घाबरलो. मी म्हणलं काय विचारतायत साहेब, कशामुळे काय चुकलं आपल्याकडून? म्हणलं काय नाही विचारलं साहेब, काय चुकलं? त्यांनी सांगितलं तुम्ही विधानसभा लढायचं नाही हे कोणाला विचारून जाहीर केलं. मी म्हणलं पूर्वीची म्हण आहे, बापाच्या चपला पोराच्या पायात आल्या की बापानं रिटायर व्हायचं असतं. मला भुजबळ साहेब भेटले परवा विधिमंडळात. भुजबळ साहेबाकडे पाहिल्यावर कसं वाटतं? भुजबळ साहेब म्हणले अहो तुम्ही असं कसं काय केलं बबनराव? तुम्ही विधानसभेत का नाही उभा राहणार? कसं काय डिक्लेअर केलं? पक्षाला विचारलं का? म्हणलं भुजबळ साहेब गेली 40 वर्ष मी राजकारणामध्ये आहे आणि मी खरंच कोणाला विचारलं नाही पक्षाला. मी डिक्लेअर केलंय. रावसाहेब दानवेंनी विचारलं, हरिभाऊ बागडेंना विचारलं की तुम्ही म्हातारे झाले का म्हणे एवढे लोक रिटायर व्हायला? मला एकदा अंकुशराव टोपे साहेबांनी सांगितलं होतं की बबनराव माझी खूप चूक झाली, मला खासदार व्हायचं होतं, मला एकदा मंत्री व्हायचं होतं, पण मी राजेशला पुढं केलं आणि पुढे माझी संधी गेली. मला आता काही खासदारही होऊ देत नाही, आमदारही होऊ देत नाही, तुम्ही तरी फसू नका. मी टोपे साहेबांना सांगितलं साहेब मी तितका काही सोपा नाही, विनोदाचा भाग सोडा. मी मागच्या वेळाला भैयाला म्हणलो होतो तू उभा राह. भैयाने सांगितलं भाऊ तुम्ही मंत्री होणार आहेत, चौथ्यांदा आमदार होत आहे, तुम्ही मंत्री झाले की जिल्ह्याची डीपीटीसी 300 कोटी रुपये वाटायचे अधिकार मला द्या. अधिकार त्याला दिले. टोपे साहेब, खोतकर साहेब, दानवे साहेब हे सगळे भैयाकडे निधी मागायला याचे 300 कोटी वाटायला तेच होता. मी कधी इकडे आलो तर म्हणायचो भैया माझ्या गाडीत डिझेल टाक. मालकी केव्हाच त्याच्या हातात दिलेली आहे. मला आपल्याला विनोदाचा भाग सोडा की आप्पाने सांगितलं की भाऊनी लोकसभेत राहावं. मलाही लोकसभेत एकदा जाण्याची इच्छा आहे, पण पक्षानं संधी दिली तर इच्छा आहे. आता पक्ष आपला असा आहे की बापाला तिकीट दिलं तर पोराला द्यायचं नाही, पोराला तिकीट दिलं तर बापाला द्यायचं नाही, मुलीला तिकीट द्यायचं नाही, कुटुंबात तिकीट द्यायचं नाही. त्याच्यामुळं पुढं काय होईल सांगता येत नाही. पण एक ना एक दिवस राजकारणात थोडं कार्यकर्त्यांनी दम काढली पाहिजे. मला काही भेटलं नाही, सरपंच पद मिळालं नाही, जिल्हा परिषद तिकीट दिलं नाही, पंचायत समिती तिकीट दिलं नाही, या पार्टीत माझं काही राहिलं नाही, आता माझी इज्जत ठेवत नाहीये, मला काही संधी मिळत नाहीये, आम्हाला उभं केलं नाही, आम्हाला पद दिलं नाही, आम्हाला कमिटी दिली नाही. गडकरी साहेबांनी सांगितलं होतं ही पार्टीचं अशी आहे की कधी कधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मनासारखं होत नाही. गडकरी साहेबांनी कोल्हापूरला सांगितलं होतं की कधी कधी मुख्यमंत्री असतील किंवा मी स्वतः असेल आमच्या मनावर पार्टी चालत नाही महाराष्ट्रातली, कधी कधी आमच्या विरोधात निर्णय होतात. कधी कधी मोदीजी जगात नेतृत्व आहे मोदीजींचं, साऱ्या जगात एवढं पॉवरफुल जगातलं नेतृत्व असताना कधी कधी मोदीजींच्या विरोधात सुद्धा या पक्षात निर्णय होतात. त्याच्यामुळं पक्ष जे ठरविल ते ठरविल. मिळाली संधी तर लढू, नाही मिळाली संधी तर जनतेची सेवा करू. मी राजकारणात आलो, मंत्री झालो, 300 गावाला डांबर रोड केले, 300 गावाला सिमेंट रोड केले, 300 गावाची पिण्याच्या पाण्याची वॉटर ग्रीड केली. पण गेले 2 वर्ष कोणी 1 रुपया बिल भरलं नाही. MSEBीनं लाईन कट केली. शेवटी हे पाणी फुकट नाहीये. फिल्टरचं पाणी प्यायला, फिल्टरचं पाणी आंघोळीला, फिल्टरचे पाणी घाईला पाजायला पैसे भरायचे किती?
200 रुपये महिन्याला. आमचा सय्यद भैया सातवण्याचा त्याच्या भावाला 19 लेकर आहेत. अरे म्हणलं 200 रुपये भर ना, काय फरक पडतो, साप पैसे का असे लावू. म्हणजे इतर खर्च होतो पण बिल भरत नाही. सगळ्या सरपंचांना मला सांगायचंय की आपल्याला वॉटर ग्रीड पुन्हा एकदा चालू करायची. विजेचं बिल भरायसाठी कमीत कमी एका ग्रामपंचायतीनं 50-50 हजार रुपये भरायचे. मागच्या वेळाला हे आमचे सरपंच उपसरपंच काळेला सांगितलं, यांनी 1 लाख रुपये एका मिनिटात चेक दिला. अरे मग 300 गावाला डांबर रोड, 300 गावाला सिमेंट रोड, 300 गावाला फिल्टरचं पाणी, 300 गावाला सांस्कृतिक सभागृह दिले, अशा प्रकारचे बस स्टँड दिले. ह्या कॉम्प्लेक्सला 1 रुपया केंद्राचा नाही, राज्याचा नाही, कुठलाच निधी नाहीये. ग्रामपंचायतचा 1 रुपया नाही. व्यापाऱ्याचे पैसे घेतले, छोट्या छोट्या व्यापाऱ्याचे पैसे घेतले, गाड्यावाल्याचे पैसे घेतले आणि 123 दुकानं बांधलेत. ग्रामपंचायतच्या सगळ्या सदस्यांना सांगतो की फक्त तुम्ही सहकार्य करा, त्याच्यात त्रास देऊ नका कोणी. वरचे पुन्हा 123 दुकानं बांधायचे आणि एका जागेवर मार्केट करायचं. समजा असं समजा, लोक म्हणतात हे काय देतो त्यो काय देतो म्हणते ना निवडून आल्यावर. मी समजा मंत्री झालो नसतो, शेगाव पंढरपूर रस्ता कुठून होता, लोणार, मेहकर, देऊळगाव राजा मार्गे जालना अंबड, इकडून कसं काय आला. गडकरी साहेबाकडे तुमची वकालत केली की हा रस्ता तिकडून घेतला तर 600 कोटी रुपये जास्त लागतील आणि दिंडी मार्गावर पंढरपूरच्या लोकांना 160 किलोमीटरचा अंतर जास्त होईल. गुगलवर मॅप दाखवला आणि गडकरी साहेबांना सांगितलं की साहेब हा रस्ता तुम्हाला करायचा आहे. मला मंत्रिपद मिळालं हे काही महत्वाचं नाही, मला रस्ता महत्वाचा आहे. या रस्त्यावर 14 लोकांचं वारकऱ्याचं बलिदान झालं. वारकरी म्हणजे पंढरपूरच्या दिंडीमध्ये जाणारे, गजानन महाराजाच्या दिंडीतल्या पायी जाणाऱ्या वारकऱ्यांचा बलिदान झालं. ट्रक खाली चेंगरून मेले, गुडघे इतके खड्डे होते. आता वाढदिवस आहे, कोणावर टीका करायची नाही. या रस्त्यावर एका खड्ड्यात एक ट्रॅक्टरवर खडी बसेल, दुसऱ्या खड्ड्यात ट्रॅक्टरवर मुरुम बसेल, एका खड्ड्यात एक आमदार आणि एक खासदार गादी टाकून झोपन जोडीनं. एवढे खड्डे होते, 1 लाख खड्डे होते आणि एवढे खड्डे होते त्याच्यामुळे 14 लोकांचं बलिदान झालं. आमच्या जालना जिल्ह्याच्या तोंडाला काळा लागलेला आहे. 10 लाख वारकऱ्यांनी त्यावेळेच्या आघाडीच्या सरकारच्या विरोधामध्ये आंदोलनं केली आणि पोलिसांनी त्याला वारकऱ्यांना 2 लोकांना गोळ्या घालून मारलं दिंडीतल्या. मी त्या दिवशी सांगितलं की शेगाव पासून पंढरपूर पर्यंत मी दिंडी मार्ग करील. दिंडी मार्ग केला. आज आष्टीचा व्यापार वाढला, दुकानं वाढले, सारं मार्केट आता हे या रोडवर आलेलं आहे आणि 5,000, 6,000, 7,000 रुपये स्क्वेअर फुटानं जागा झाली. इथं माझ्या सत्काराच्या वेळाला मी सांगितलं होतं की इथं 10,000 रुपये स्क्वेअर फुटनं जागा होईल. आता आमचे सगळे दवाखाने, व्यापारी, डॉक्टर, वकील, सारं मार्केट आता इकडं जायकवाडी पर्यंत गेलं आणि 10 वर्षानं लोणी आणि आष्टी एक होईल. मी तुम्हाला सांगतो, परतूरचं मार्केट वाढलं, आष्टीचं मार्केट वाढलं, तळणीचं मार्केट वाढलं, मंठ्याचं मार्केट वाढलं. आज आपल्या इथलच्या केळी सोलापूरला, कोल्हापूरला, आष्टी भागातल्या केळी 5 तासात सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूरला जातात. मोसंबी इकडे अमरावतीला जाते 5 तासात, नागपूरला जाते. पश्चिम महाराष्ट्र का सुधारला तर पश्चिम महाराष्ट्रात हायवे, नॅशनल हायवे झाले होते. माननीय गडकरी साहेबांनी, माननीय मोदीजींनी या देशात अमेरिकेसारखे रस्ते केले, इस्रायल सारखे रस्ते केले, ऑस्ट्रेलिया देशासारखे रस्ते केले. मी या देशात जाऊन आलो. मलेशिया, हाँगकाँग, बीजिंग, रावणाची श्रीलंका असे रस्ते झाले जे पूर्वीच्या काळात लातूरला 1 किलोमीटर सिमेंट रस्ता झाला नाही. 5-25 वर्ष मुख्यमंत्री होते तिथे. इकडे नांदेडला 1 किलोमीटर रस्ता झाला नाही. आज देशाचं चित्र बदललं. विजेचं जाळं, रस्त्याचं जाळं, आपल्याकडं 200 मेगावॉट वीज तयार करतोय आपण. मंठ्याला 100 मेगावॉट वीज तयार करण्यासाठी सोलार मंजूर झालेला आहे. 100 मेगावॉट कमी नाहीये. आपल्याला बाहेरची वीज घ्यायचं काम नाही. उद्या भविष्यात विजेचं संकट येणार आहे. म्हणून मोदीजींनी आता
विजेचं संकट दूर करण्यासाठी सोलारची योजना दिली आणि आपल्याही मतदारसंघात इकडं 100 मेगावॉट वीज, परतूरमध्ये 100, मंठ्यामध्ये, राज्यामध्ये आणि देशामध्ये वीज आहे, रेल्वे आहे, विमानं आहेत. विकासाच्या दृष्टीनं सगळी ही कामं चालू आहेत. नाही तर आपल्याला सिनेमात सुद्धा असा रस्ता पाहायला मिळत नव्हता. पुण्या मुंबईला असे रस्ते होते. गडकरी साहेबांनी पुणे ते मुंबई रस्ता केला. या रस्त्याचं किती कौतुक व्हायचं. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचं कौतुक केलं होतं. मात्र आज आपल्या राज्यात सगळीकडे ही विकासाची कामं झालीत. 40 वर्ष माझ्या कार्यकर्त्यांनी मला सतत निवडून दिलं. 40 वर्ष सोपी गोष्ट नाहीये. सकाळून मोरंग्या इकडून धरला तर दुपारून तिकडून धरते लोक. दुसऱ्या वेळाला 5 वर्ष झाले की पलटी आणते. मात्र लोकांच्या आशीर्वादानं, जनतेच्या आशीर्वादानं, कार्यकर्त्यांची ताकद आणि बळ, स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावून काम करणारे कार्यकर्ते 40 वर्षात कधी एखाद्या गावात बोकडं दिलं नाही, एखाद्या गावात 100 रुपयाची दारू दिली नाही. मला कार्यकर्ते म्हणायचे भाऊचा हात जाड आहे, भाऊ चिकट आहे, काय म्हणायचं तर म्हणायचे. पण मी नाही दारू वाटली, नाही पैसे वाटले. मला 40 वर्ष लोक का आशीर्वाद देतात तर गावागावात बल्हाडे कार्यकर्ते आहेत. आज 1000 कार्यकर्त्यांकडे स्वतःचा बंगला आहे, स्वतःची गाडी आहे. तुकाराम सारखे 1000 कार्यकर्ते आज माझ्याकडे आहेत की ते स्वतःच्या पायावर उभा राहिले. अनेक कार्यकर्ते आले म्हणून आज हे कटआउट लागलेत सगळीकडे. 40 वर्षात माझ्या राजकीय जीवनात मी एकाही गावात कटआउट लावलं नाही माझ्या पैशात. कटआउट वरचा 100 रुपये खर्च नाही माझा, आजही नाही. मी माझ्या पैशाने कधीही वाढदिवस साजरा केला नाही. आपण जगद्गुरु तुकाराम महाराज यांना सगळे मानतो कारण ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. आणि देहू आळंदीला कार्यक्रम झाला, 8 लाख लोक होते. आम्ही जगद्गुरु तुकाराम महाराजांचा वाढदिवस देहू मध्ये साजरा केला. त्यावेळेला आपण 8 लाख लोकांचं जेवण दिलं. वर्षाचं किती ट्रक सोनं विकतात मला माहित नाही, पण मन मोठं आहे. सांगितलं जगद्गुरु तुकाराम महाराजांसाठी हे सोन्याचं दुकान तुमचं आहे, काय पाहिजे सांगा. ट्रकनं धान्य पाठवलं, साखर पाठवली, तूप पाठवलं, नाश्त्याची व्यवस्था केली, दुधाची व्यवस्था केली, भाजीपाल्याची व्यवस्था केली. आणि आमचं जे काही जमवलेलं होतं ते एका दिवसात संपलं. म्हणजे 1 लाख लोकांना 8 दिवसाची व्यवस्था केली होती. तर लोक आले 8 लाख. पंढरपूरची यात्रा भरल्यासारखे लोक आले. अप्पांनी काही पुण्यात आम्हाला मदत केली आणि 8 लाख लोकांना किती शेगड्या लागल्या असतील, किती गॅसच्या टाक्या लागल्या असतील, किती कढाया लागल्या असतील, किती भांडे लागले असतील. मी या अन्नदान समितीचा अध्यक्ष होतो आणि सगळ्यात मोठा वाढदिवस जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आम्ही देहूमध्ये केला. माझा वाढदिवस मी साजरा करीत नाही पण माझे कार्यकर्ते साजरे करतात. बॅनर कटआउट लावतात, लाडू तुला करतात, वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले आहेत. आज मी 12 गावात जाऊन आलो, आता 13व्या गावात आहे. आणि परतूरला रात्री 4 कार्यक्रम येतात. शिवलीला पाटील नावाच्या कीर्तनकार आहेत, इंदुरीकर महाराजांसारखाच कार्यक्रम आहे त्यांचा. म्हणजे खमंग कीर्तन असतं त्यांचं. आपल्याला सगळ्यांना कीर्तनाला यायचं आहे. कार्यकर्त्यांनी हे जे काही माझ्यासाठी माझा वाढदिवस साजरा केला, एखाद्या मंत्र्यापेक्षा, मुख्यमंत्र्यापेक्षा माझा वाढदिवस लोक साजरा करतात. मी माझ्या जीवनात 1100 मुलीचं कन्यादान लग्न केलं. मणी, मंगळसूत्र, बूट, चप्पल, गादी, पलंग, शिदोरी, 1.5 लाख लोकांचं जेवण, संपूर्ण परतूर शहरात लाइटिंग लावलेली, हजारो कार्यकर्ते लोकांना जीव घालत होते. 1.5 लाख लोकांना. ही ताकद माझ्या जीवनात मी कमवली. तर हे माझे कार्यकर्ते बलवान आहेत, शक्तिमान आहेत, माझ्यासाठी जीवाला जीव देणारे असे सगळे हे कार्यकर्ते आहेत. आणि सगळ्या जातीत येतात, सगळ्या जातीत आहेत, सगळ्या समाजात आहेत. आणि आपण सांगितलं एखादं पद मिळवणं सोपं असतं, पण ते मिळवल्यानंतर त्याचं काम पुढे नेणं अवघड असतं. येथे पाहिजे जातीचे, येड्या गबाळ्याचे काम नव्हे राजकारण. आणि म्हणून मी आपण केलेला जो सत्कार आहे,
आपण जे काही बॅनर लावले, कटआउट लावले, लाडू तुला केली, मी सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो. मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही जीवापाड असं प्रेम माझ्यावर करता. आणि म्हणून मी राजकारणामध्ये टिकून आहे. या ठिकाणी कमिटीच्या वतीनं ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. एकदा कमिटीच्या व्यासपीठावरचा सगळ्यांचा सत्कार घेतो आणि ज्यांना ज्यांना सत्कार करायचा आहे त्यांना सगळ्यांना वर यायचं आहे. तुमचा सगळा सत्कार स्वीकारणार आहे. या जन्मात काय, पण पुढच्या जन्मात सुद्धा आपले ऋण मी विसरू शकणार नाही. सामान्य कुटुंबातून तुम्ही मला आकाशात उडवलेलं आहे. आकाशात पतंग आकाशात जातो, त्याची दोरी खाली कार्यकर्त्याच्या हातात असते. मी आकाशात जरी उडालो तर मला माहित आहे माझ्या पतंगाची दोरी तुमच्या हातात आहे. आणि दोरी तुटली, दोरी सुटली तर पतंग खाली पडतो. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिस्तीमध्ये एक एक नाव घेतो. आता व्यासपीठावरचे जेवढे आहेत, कोणाचं राहिलं असेल तर हे करा, व्यासपीठ खाली करा. घ्या घ्या घ्या. समितीच्या वतीनं भगवानराव आणि सर्व डॉक्टर बाबासाहेब, हो एक मिनिट घ्या. पहिले दलित समाजाच्या वतीनं एकच मिनिट बाकी थांबा, मी बोलवल्यावर या. दलित समाजाच्या वतीनं सुदाम भाऊजी प्रधान, भगवानराव मोरेजी हे सर्व स्वागत करत आहेत. सरपंच आष्टीचे. चला बाकी थांबा, यानंतर मार्केट कमिटी तयार राहायची. मार्केट कमिटी इथं